येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आज आपण या पिक अ फाइल रीडिंगद्वारे पाहणार आहोत. इथे आपण 3 फाइल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाइल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. तुमच्या सोयीकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या फाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहू. तुम्ही जर 5 ऑफ स्क्रॉलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगवर आपण पाहतोय पुढच्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे द जर्नी, फेटेड मीटिंग, 7 ऑफ स्क्रॉल, caught in the room, Addison, Oracle of Delphi, The Muse. इथे मुख्य कार्ड जे आहे ते आहे डायव्हर्सिटीचं, 5 ऑफ स्क्रॉलचं, जिथे तुमच्याकडे ज्ञान असून सुद्धा तुम्ही एका मर्यादित क्षेत्रामध्ये स्वतःला अडकवून ठेवलं होतं. घरच्या जबाबदाऱ्या असतील किंवा काही कर्तव्य असतील की त्यामुळे तुम्ही सक्षम असून सुद्धा ह्या सीमित क्षेत्रामध्येच अडकून राहिला होता. पण आता तुमची एक नवीन यात्रा येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये सुरू होत आहे. हे कार्ड जे आहे ते नव्या यात्रेला दाखवत आहे आणि ही यात्रा जी आहे त्या यात्रेवर तुम्हाला एखादी व्यक्ती जी पूर्वजन्माशी संबंधित आहे अशी एखादी व्यक्ती भेटणार आहे आणि या व्यक्तीकडून तुम्हाला काही मदत मिळू शकते, काही मार्गदर्शन मिळू शकतं. ही जी मीटिंग तुमची होणार आहे, ह्या व्यक्तीशी जी भेट तुमची होणार आहे ती फार महत्वाची आहे. आणि 7 ऑफ स्क्रॉलचं हे कार्ड काय सांगतंय की ही व्यक्ती तुम्हाला तुमच्यामध्ये जी नकारात्मकता आहे, जी काही भीती म्हणा किंवा काही गोष्टी तुम्हाला आता जर कळत नसतील तर त्या स्थितीमधून ही व्यक्ती तुम्हाला बाहेर काढणार आहे. आणि ही व्यक्ती कशाच्या बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन मदत करणार आहे, तर जे काम तुमचं अपूर्ण राहिलं होतं, जे काम तुमचं पूर्वजन्माशी संबंधित आहे किंवा असं काहीतरी काम जे वास्तूशी संबंधित आहे, तर त्या बाबतीत ही व्यक्ती तुम्हाला तुमच्या नकारात्मक ऊर्जेमधून बाहेर काढणार आहे आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. शिवाय तुमचे देवदूत सुद्धा तुम्हाला इथे संरक्षण देत आहेत, तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहेत. जर तुमचं मन चंचल झालं किंवा तुम्ही दुसऱ्या गोष्टींकडे आकर्षित झालात, तर तुमचे देवदूत तुम्हाला समजावत आहेत, तुम्हाला सांगत आहेत तुमचं काम किती महत्वाचं आहे आणि अशा प्रकारे ते तुम्हाला समजावून तुमच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी तुमचं मन वळवत आहेत. ओरॅकल ऑफ डेल्फीचं हे कार्ड इथे सांगतंय की तुम्ही सगळ्या गोष्टी सांभाळून तुमच्या घरच्या जबाबदाऱ्या, आध्यात्मिक गोष्टी आणि तुमचं करिअर असं सगळं तुम्ही सांभाळून हे काम करत आहात, हे कार्य करत आहात, जिथे तुम्ही भविष्यवाणी करत आहात किंवा इतरांना मार्गदर्शन करत आहात. तुमचा आत्मविश्वास कशाच्या बाबतीत आता वाढत आहे, हे मार्गदर्शन आता तुम्ही कशाच्या बाबतीत करणार आहात,
तर जे वास्तूशी संबंधित काम आहे किंवा जे अपूर्ण कार्य तुमचं राहिलं होतं, त्या बाबतीत तुमचा आता आत्मविश्वास वाढणार आहे 3-4 दिवसांमध्ये आणि हे काम तुम्ही करायला तयार होणार आहात. ते पद तुम्हाला मिळणार आहे. आणि यामुळे खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येत आहे. हे कार्ड तुम्ही पाहाल तर इथे खूपच सकारात्मक ऊर्जा आहे. हे कार्ड असं वातावरण दाखवतंय जिथे लाईट म्युझिक चाललेलं आहे आणि शांत वातावरण आहे. समृद्ध असं जीवन आहे. असं एक जीवन तुमच्या जीवनात आकर्षित करीत आहात तुम्ही. तुम्ही हे जे काही मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे या व्यक्तीकडनं, त्यामुळे तुमच्यामधली नकारात्मकता जाते आणि तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि शिवाय तुम्ही त्या कामाला सुरुवात करताना इथे दिसत आहात. आणि यामुळे तुमचे पूर्वज किंवा एखादी व्यक्ती प्रभावित होत आहे. ती तुमच्याकडे आश्चर्याने पाहत आहे. तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे? लाईट ऑफ द वर्ल्डचं हे कार्ड सांगतंय, की हे जे काम आहे ते तुम्हाला करायचंय. ब्रह्मांड यासाठी तुम्हाला हाक देत आहे. हे तुमचं काम अपूर्ण राहिलेलं आहे, ते तुम्हाला करायचंय आणि या कामावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी मेहनत घ्यायची आहे. हे काम तुम्ही करणं अत्यंत महत्वाचं आहे. ते तुमचं जीवन ध्येय आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. नंबर 2, तुम्ही जर 2 ऑफ स्क्रॉलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय पुढच्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे कार्मिक कार्ड, क्वीन ऑफ स्क्रॉल, किंग ऑफ रोजेस, कार्मिक स्ट्रेंथ, 6 ऑफ रोजेस, युरियल आणि 8 ऑफ स्क्रॉल. मुख्य कार्ड या रीडिंगचं 2 ऑफ स्क्रॉलचं आहे, जिथे घरची कामं आणि आध्यात्मिक यात्रा यामध्ये तुम्ही अडकले आहात, विचार करत आहात, की कोणत्या कामाला महत्व देऊ? काय करू मी आधी? अशा प्रश्नचिन्हामध्ये तुम्ही आहात आणि अशा तुमच्या स्थितीमध्ये ब्रह्मांड तुम्हाला मार्ग दाखवत आहे. येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुम्हाला जो प्रश्न पडलाय, की आपण नेमकं काय करावं? कारण घरची कामं सुद्धा महत्वाची आहेत आणि जी तुमची आध्यात्मिक यात्रा आहे, ती सुद्धा महत्वाची आहे. तर अशा प्रश्नचिन्हात तुम्ही असताना ब्रह्मांड तुम्हाला दिशा दाखवत आहे. तुमचं आत्तापर्यंत हे सगळं जे अडकणं होत होतं, तुमच्या घरच्या जबाबदाऱ्यांनी ह्यामध्ये, ते का होत होतं? कारण इथे कार्मिक बंधनं होती. कार्मिक काही गोष्टी होत्या, लेनदेन बाकी होती आणि त्यामुळे तुम्ही प्रगती करण्यामध्ये काही समस्या येत होत्या आणि तुम्हाला मार्ग खुला होत नव्हता आधी. पण आता हा मार्ग तुमच्यासाठी खुला होत आहे. तुमचं कार्मिक बंधन, कर्म जे बाकी होतं किंवा कार्मिक गोष्टी ज्या काही बाकी होत्या, तर त्या पूर्ण होत आहेत. येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये आतापर्यंत जर एखाद्या प्रेमाच्या नात्यामुळे तुम्हाला काही त्रास झाले किंवा तुमच्या जीवनात काही संघर्षमय स्थिती झाली, तर हे जे नातं होतं तुमचं, हे जे कार्मिक बंधन होतं, त्यामधून
तुम्ही आता बाहेर पडणार आहात ते पूर्ण होत आहे. आणि याचमुळे ब्रह्मांड तुम्हाला ते ज्ञान देणार आहे जे ब्रह्मांडीय ऊर्जेशी संबंधित आहे. एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येत आहे जी खूप प्रेमळ आहे, जी तुम्हाला खूप काही देणार आहे. त्या व्यक्तीकडनं तुम्हाला असं मार्गदर्शन मिळणार आहे, असं ज्ञान मिळणार आहे की ज्यामुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली बनणार आहे. तुम्ही भाकीत चांगल्या प्रकारे करू शकता. तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकता. इथे क्वीन आणि किंगचं कार्ड दिसतंय, तर ह्या व्यक्तीमुळे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत आहात. तुम्ही दोघं मिळून तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत आहात. ही व्यक्ती तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये मदत करत आहे, मार्गदर्शन करत आहे. ह्या व्यक्तीकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. आतापर्यंत ज्या काही समस्या तुमच्या जीवनात येत होत्या, त्या कार्मिक बंधनांमुळे येत होत्या आणि हे कार्मिक बंधन कोणाशी संबंधित होतं, तर तुमच्या घराशी संबंधित आणि अशी एक व्यक्ती ज्या व्यक्तीशी तुमचं प्रेमाचं नातं होतं पूर्वजन्माशी संबंधित. त्यामुळे काही अडचणी येत होत्या, पण आता तुमच्यासाठी मार्ग खुला होत आहे. येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये या व्यक्तीकडून तुम्हाला असं काही ज्ञान प्राप्त होणार आहे, असं मार्गदर्शन मिळणार आहे, की तुम्ही अधिक सक्षम, अधिक ज्ञानी आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली बनणार आहे, की ज्यामुळे तुम्ही उत्तम प्रकारे इतरांना मार्गदर्शन करू शकाल. आणि यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातही सुखी होणार आहात आणि तुमची आध्यात्मिक यात्रा जी आहे त्यामध्ये जे काही तुमचं ध्येय आहे, जे तुमचं जीवन ध्येय आहे, ते तुम्हाला पूर्ण करता येणार आहे. आध्यात्मिक प्रगती सुद्धा तुमची होणार आहे. मार्गदर्शनासाठी काय कार्ड आहे? ऍडसमचं कार्ड आलंय. मार्गदर्शनासाठी ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही देवदूताशी स्वतःला जोडा. त्यांचं ऐका. ते काय सांगतायत, ते काय दाखवतायत तुम्हाला, कुठे जायला सांगतायत, कोणती दिशा दाखवत आहेत. देवदूताशी कनेक्ट होणं तुमच्यासाठी आता महत्वाचं आहे. तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आहे. अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली बनत आहे. त्यामुळे तिचं ऐकणं, तुमचे देवदूत तुमच्या अवतीभोवती आहेत. ते तुम्हाला संरक्षण देत आहेत. ते तुम्हाला दिशा दाखवत आहेत. त्यामुळे तुम्ही सुरक्षित आहात. तर तुम्हाला इतकं संरक्षण मिळतंय आणि सगळं काही तुमच्यासाठी होत आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. तर तुम्ही हे कार्य आत्मविश्वासाने करा. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 3. तुम्ही जर अप इन द एअरच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते सेंट जर्मनचं आहे. त्यानंतर आहे संघ कम्युनिटी. फोर ऑफ फोर्सेस. 3 ऑफ रोजेस. डिवाइन फिजिशियन. बर्ड नेस्ट. आर्केंजल रफाल. इथे खूप सारी हिलिंगची ऊर्जा आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, केअरिंगची ऊर्जा आहे. मुख्य कार्ड या रीडिंगचं जे आहे ते अप इन द एअरचं आहे. हे कार्ड दाखवतंय तुमची प्रगती होते आणि तुम्ही जे काही करत आहात ते गुप्तपणे करत आहात.
तुमची प्रगती तर होतीये, पण कदाचित ते अजून त्या बाबतीत सगळ्यांना माहित नसल्यामुळे ते गुप्तता राखलेली आहे. इथे पहिलं जे कार्ड आहे ते सेंट जर्मनचं कार्ड आहे. तर तुमचे गुरु तुमच्या जीवनात येत आहेत, जे तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. तुम्ही एखाद्या समूहाशी जोडले जाऊ शकता. ती खुर्ची तुमची वाट पाहत आहे आणि इथे खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात या समूहामुळे, या गुरूंमुळे येणार आहे. तुमचे देवदूत तुमच्या अवतीभोवती आहेत. इथे सगळ्या कार्ड्स मध्ये जी ऊर्जा आहे ती खूपच सकारात्मक आणि आनंद देणारी आहे. खूप सारी समृद्धी सगळ्या कार्ड्स मध्ये जाणवत आहे. शिवाय हिलिंगची ऊर्जा आहे. डिवाइन फिजिशियनचं हे कार्ड काय सांगतंय की गुरुद्वारे जे तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही इतरांचा उपचार चांगल्या प्रकारे करू शकता. इतरांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकता. एखाद्या आईप्रमाणे तुम्ही त्यांची काळजी घेणार आहात. इथे एखादी चिमणी तिच्या पिलांना भरवत आहे, घराची काळजी घेत आहे. त्याप्रमाणे तुम्ही इतरांची काळजी घेणार आहात. खूप मोठं परिवर्तन तुमच्या जीवनात येत आहे, कारण इथे फुलपाखरू सुद्धा आहे. खूप सारा प्रकाश आहे. प्रत्येक कार्ड मध्ये तुम्हाला प्रकाश जाणवेल. तर ही कार्ड सांगतायत की खूप सारी सकारात्मक ऊर्जा, समृद्धी तुम्ही आकर्षित करीत आहात येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये. काहीतरी असं होणार आहे की ज्यामुळे तुमचा उपचार होणार आहे. आतापर्यंत जर तुमच्या जीवनात संघर्ष चालू होता, तर त्याचा उपचार होणार आहे आणि आता खूप चांगली ऊर्जा तुम्ही आकर्षित करीत आहात आणि हे होणारच आहे, कारण इथे 4 ऑफ फोर्सेसचं कार्ड आहे. तुम्ही आतापर्यंत जर खूप मेहनत घेत होतात, तर आता ते दिवस आलेत की जिथे तुम्हाला चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतील आणि तुमचे गुरु तुमच्या बरोबर आहेत. तो समूह, ती माणसं तुमच्या बरोबर आहेत, जी तुम्हाला पुढे घेऊन जातील. ह्या सगळ्यांबरोबर राहून तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल. तुमच्याकडे ती हिलिंग पॉवर आहे आणि याबाबत तुम्हाला गुरु मार्गदर्शन करणार आहेत आणि यामुळे तुमचे गुरु तुमच्या बरोबर असल्यामुळे तुमची प्रगती होणार आहे. आर्केंजल रफाएल सांगतायत की तुमचे देवदूत जे आहेत ते तुमच्या आसपास आहेत. इथे सुद्धा आर्केंजल रफाएलचं कार्ड म्हणजे ते सुद्धा तुमच्या अवतीभवती आहेत. तुम्हाला जर आतापर्यंत दुःख मिळालं असेल, तर हे आर्केंजल रफाएल तुमचं हिलिंग करत आहेत. ते तुम्हाला खूप सारं प्रेम पाठवत आहेत. ही निसर्गाची ऊर्जा तुम्हाला बरं करत आहे. तुमचा उपचार करत आहे. इथे हे दिसतंय की येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुम्ही खूप सकारात्मक होणार आहात आणि खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात तुम्ही आकर्षित करीत आहात, कारण तुम्ही अधिक सक्षम होणार आहात, अधिक ज्ञानी होत आहात. इतरांची काळजी घेताना दिसत आहात आणि तुम्ही जे मार्गदर्शन इतरांना करणार आहात, त्यामुळे अनेकांना फायदा होऊ शकतो, अनेकांचा उपचार होऊ शकतो. खूप सारी सकारात्मकता तुमच्या जीवनात येत आहे. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? मार्गदर्शनासाठी कार्ड आलंय की आता तुमचे गुरु जे तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत, तर त्या बाबतीत तुम्हाला आता हे अपूर्ण जे काम राहिलेलं आहे तुमचं पूर्वजन्माशी संबंधित जे काम आहे, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्या कामावर लक्ष द्यायचं आहे. ते तुमचं जीवन ध्येय आहे. तर आता त्या बाबतीत तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.